नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीची विजेती ठरली आहे तन्वी कोलते, ती आपल्यासोबत आहे. तन्वी, खूप खूप स्वागत आहे. कशी आहेस? मी मस्त. कशी आहे? एकदम मस्त आहे. आणि कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होते तुझा आणि राखीचा. तू म्हणतेस की राखीच्या जिभेवरती आहे. एकदा तू चेक कर तुझ्याही जिभेवर असावा, कारण तू म्हणत होतीस की दादा आपण दोघं उभे असणार आहोत फिनालेला आणि फायनली तुम्ही दोघं उभे होतात. कसं वाटतं? माझ्या जीवावर खरंच जीव आहे. ओ, कशी आहे? खूप भारी. आम्ही जे बोललो ते आम्ही केलं, करून दाखवलं. आणि आम्ही दोघं आम्हाला स्टेजवर हवे होतो, तर आम्ही फायनली स्टेजवर पोहोचलो. आणि मला मी स्वतःला विनर हवे होते, तर मी फायनली विनर झाले. त्याचा खूप आनंद आहे. नक्कीच. पण त्यांनी विनर होणं खूप सोपं नसतं, कारण खूप जणांनी नावं ठेवली, खूप जणांनी ट्रोल केलं, तुझ्या नात्यांवर नावं ठेवली, तू मुखवटे घेऊन वावरते असं खूप जण म्हणतात. आज जर तुला त्यांना उत्तर द्यायचं असेल, फेक वाटतेस त्यांनी असे लोक म्हणतात, काय उत्तर द्यायचं? मला असं वाटतं विजय नेहमी सत्ताचा होतो आणि आपल्याला रिझल्ट मिळाला आहे तसा. मला वाटतं एक कहावत आहे की आता माहीत नाही ते कुठल्या पद्धतीने सगळे घेतील, पण मी असं म्हणेन की हाती चले बाजार बिल्ले भुके. कोणाला घाणेरड्या वाक्यात काही बोलणार नाही, पण ही कहावत आहे, ज्यांना जशी घ्यायची त्या प्रकारे घेतली. वाईट वाक्यात बोलायचं नव्हतं म्हणून बिल्ले बोलले. आणि कारण मला माहिती आहे मी काही बोलते, माझ्या तोंडून मला वाईट गोष्टींमध्येच टाकलं जातं सारखं. की तन्वी बोलते, वाईट बोलते. आणि मला ज्या प्रकारे चालायचं होतं माझ्या प्रवासात मी त्या प्रकारे चालले. मी चुकले, मी चुका दुरुस्त केल्या, पण त्या गोष्टीलाही मला फेक म्हटलं गेलं. माणसं अशीच असतात, माणसं चुकतात, धडपडतात, पण पुन्हा उठतात, सावरतात, आपल्यामधल्या चुका सुधारतात. आणि त्या चुका सुधारताना जर माणसांना तरीसुद्धा आपण फेक वाटत असू आणि तरीसुद्धा खोटारडेपणाचा मुखवटा घेऊन चालतो असं म्हणायचं असेल तर ठीक आहे, मी खोटारडी होते. पण दीपालीताई आणि तुझी मैत्री, तुमचं भांडणही पाहिलं आणि बरेच जण असं म्हणत होते की काटा ग्रुप टिकवून ठेवण्यासाठी फक्त तुमच्या दोघींची मैत्री होती आणि तू सारखी दीपालीताईला म्हणत होती की तू ऐकत नाहीस ताई, तू ऐकत नाहीस. तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगशील? आता माझा स्वभाव आहे खरं बोलायचा. मी खरं बोलले की लोकांना प्रॉब्लेम होतो. पण मी तिला एवढंच सांगत होते की ऐक आधी पूर्ण आणि मग बोल. पण घरामध्ये सुद्धा असं होतं की आई आपल्याला काहीतरी बोलत असते आणि आपण ऐकत नाही. आई आपल्याला म्हणते की अगं बाई ऐक ना आधी मग बोल. किंवा आई आपल्याला ऐकत नसेल तर आपण आईला म्हणतो बाई ऐक कधी मग बोल. प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी होत असतं. आमची पण फॅमिली होती, आमच्या पण फॅमिलीमध्ये मतभेद झाले, मध्येच भांडायला भांडलं गेलं. पण याचा अर्थ असा नाही की काटा ग्रुप टिकवण्यासाठी म्हणून आम्ही हात घट्ट धरून ठेवले. नातं टिकवण्यासाठी आम्ही हात घट्ट धरले होते असं आम्ही म्हणू. कारण मेजॉरिटी गेम हा कधीच संपला होता. आम्ही फायनलमध्ये पोहोचलो होतो. मग तेव्हा काही गरजच नव्हती हात पकडून ठेवायची. प्रत्येकाने न्यूजवर यायला लागलं होतं स्वतःच. माझं म्हणणं एवढंच होतं की जो ग्रुप आपण फॉर्म केला तो एक नात्यांचा ग्रुप होता. पहिली बनली, मग ग्रुप बनला. सो नात्यांना टिकवणं ही माझी कुठेतरी एक काय म्हणतात, माझ्या वागण्यामध्ये हेच की मी जोपर्यंत या प्रवासात आहे मी नाती आणि मला कुठल्याच नात्याला दुरावा द्यायचा ती दूर करत नव्हती. मला कायम मी हा प्रयत्न नाती मी जोडून ठेवे आणि माझ्याकडून तोडू देणार प्रयत्न केला काय. बाकी मला ते पण तुझ्या प्रेक्षक खूप प्रेम करत होते, पण जेव्हा रेवाचं इलेक्शन झालं विशालला की फेक लोक वगैरे धक्काबुक्की इथे राहिली, त्याच्यामुळे ना पुन्हा एकदा प्रेक्षक तुझे चाले तुझ्यावरती नाराज होताना दिसले. पण तू विशालला स्ट्रॉंग आहे असं म्हणत होती, पण मग तू त्याला टॉप 5 मध्ये का पाहत? त्याने जावं, रेवानी राहावं असं का वाटतं? मी त्याला आजपर्यंत बोलत आले की तो मला फायनलिस्ट म्हणून दिसतो, पण त्याच्यानं बिग बॉसचा रूल ब्रेक होत असेल आणि तो करत असेल आणि त्यामध्ये तो स्वतःची चूक एक्सेप्ट करत नसेल. जेव्हा त्याला टास्क दिलेला होता की चूक काय आपली आहे दुरुस्त करायची, त्याच्यामध्ये दादा बोलला की तू चूक दुरुस्त करू शकला असता मला.
आणि ती एक्सेप्टच नाही करत आहे. म्हणून मी त्याला कायम बोलले, मीपणा आणि अहंकार सोडून दे, मग विशाल कुठे बघायला सगळ्यांना आवडेल. म्हणून जे कुठेतरी माझ्यावरतीच हेट करायला लागले बाहेर लोक, खूप दुसऱ्यांना कमी लेखते. पण मी कोणाला कमी लेखलंच नव्हतं. मी फक्त नव्हता आणि बोलणं लोकांना कुठेतरी आवडलं नाही. आणि ज्यांना आवडलं त्यांनी मला विनर म्हणून बघितलं, कारण मी अशीच आहे, मी स्पष्ट बोलते. मग मी टोचले तरी पण मी अशी. आणि दुश्मनी घरात ठेवून आली आहेस विशाल सोबतची. आता कधी लाईट्स बंद केल्या तर मी दुश्मनी पण ठेवून आले आणि माझ्यासोबतच्या घडलेल्या वाईट घडामोडी पण ठेवून आले. चांगल्या मेमरीज माझ्यासोबत कॅरी केली. पण तू मुलगी विनर खूप वर्षानंतर भेटली आणि तुला मेघाताईशी कम्पेअर केलं जाते आणि तू म्हणते की मी फॅन मुवमेंट जगली मेघाताईसोबत. कसं वाटते ही ट्रॉफी, ही मुवमेंट तिच्यासोबत शेअर करून तुला? खूप छान वाटतंय 4 वर्षानंतर एखादी मुलगी विनर होती आणि ती विनर मी आहे हे बघून. शब्दांमध्ये सांगायला गेलं तर खरंच कमी पडेल मी याच्यामध्ये, पण खूप मस्त वाटतं 4 वर्षांनी एखादी मुलगी विनर होती. येस, ओके, थँक्यू सो मच. त्यांनी आपण भेटू. आय नो तू खूप थकली आहेस, पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. चला.